मुंबईकडे येऊया। मुंबईमधली मला वाटतं तुलनेने प्रेडिक्ट करण्यासाठी सोपी असलेली सीट नॉर्थ मुंबई, उत्तर मुंबईमध्ये काय आहे तर पियुष गोयल हे जिंकण्याचा अंदाज पुढारी न्यूजचा सर्वे वर्तवतोय आणि पोलनुसार उत्तर मुंबईमध्ये भाजपचं कमळ फुलणार। पियुष गोयल हे या ठिकाणी रिंगणात उतरलेले आहेत आणि पहिल्यांदाच ते अशा प्रकारे निवडणुकीला मला वाटतं सामोरे जरी नम्रता जात असले तरी सुद्धा ते अक्षरशः जवळपास स्पष्ट होतं, कारण गोपाळ शेट्टींची ती जागा होती आणि पियुष गोयल जिंकल्या तर जमा होतं साधारणपणे मानलं जात होतं। जसं आपण मगाशी म्हणालो तसं काही जागा आताशी तर सुरुवात आहे, आपण ज्या 15 प्रमुख जागा दाखवणार आहोत त्याच्यामध्ये पियुष गोयलांचा उत्तर मुंबई असेल ना तर तिथे नागपूर नितीन गडकरींचा असेल। खरी गंमत ही आणखी ज्या टफ फाईट्स आहेत त्याबद्दल आपल्याला नंतर विनायक सांगणार आहेत की ज्या अगदी कमी फरकाने असणार आहेत त्या तिकडे आपण येणार आहोत। पण ठीक आहे, एक भाग असतो आपल्याला विचारावं लागेल। पुन्हा एकदा नवनाथ पासून सुरुवात करूयात आणि मग बाकीच्यांकडे जाऊयात। नवनाथ, पियुष गोयल पहिल्या झटक्यामध्ये विशेषतः शेट्टींची थोडीशी नाराजी असताना सुद्धा पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने आमचा सर्वे सांगतो। जनता पार्टी सोबत राहिलेला आहे। गोविंदाचा अपवाद वगळला तर कायम भारतीय जनता पार्टीने हा मतदारसंघ जिंकलेला आहे आणि आता सुद्धा केंद्रीय नेतृत्व असलेले पियुषजी या मतदारसंघामध्ये अगदी एक महिनाभर होते। त्यांनी मोठ्या प्रमाणात यंत्रणा लावली, आधीच बूथ रचना आणि सक्षम पद्धतीने आमचं उत्तर मुंबईमध्ये होतं। त्याच्यामध्ये पियुषजींनी स्वतः त्या ठिकाणी ग्राउंडवर फिरून प्रत्येक वार्डामध्ये बूथ पर्यंत जाऊन अशा पद्धतीची रचना लावली आणि अपेक्षित असा परिणाम त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मुंबईमध्ये बघायला मिळतो। उत्तर मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं तू गोपाळ शेट्टींचा उल्लेख केला, गोपाळ शेट्टींनी सुद्धा अगदी शेवटपर्यंत प्रत्येक मतदारांपर्यंत भेटणं, त्यांना बोलणं आणि त्यांना आपलंसं करणं अशा पद्धतीचं काम केलं। तिकीट मिळालं नाही तरी पक्षासाठी काम केलं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची भावना असते आणि हे भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहे आणि त्याच्यामधूनच गोपाळ शेट्टींनी सुद्धा अशा पद्धतीचं अपील केलं आणि त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो की मोठ्या प्रमाणामध्ये पियुष गोयल हे विजयी होतील आणि मुंबईतल्या इतर जागांवरही अशाच पद्धतीचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील। प्रसन्न।